जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गोष्टशिव स्वराज्याची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मागील भागात आपण पाहिले की जिजाबाई व शहाजी महाराज यांच्या लग्नाची शिवभारतकारामध्ये लिहिलेली खरी कथा व 91 कलमी बखरकारामध्ये लिहिलेली काल्पनिक कथा. बखरकारांची कथा काल्पनिक का आहे ते आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. श्री शिवाजी प्रतापात श्री दिग्विजयाला धरूनच सारांशाने मजकूर आलेला आहे. मात्र लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीस झाले आहे असे म्हटले आहे. इसवी सन अथवा शके दिलेला नाही. इतर मजकुरात जाधवरावांकडून काही विश्वासू मंडळी जिजाबाईंबरोबर पाठवले गेले होते, ज्यामध्ये मजमदार हनुमंते व गुमाजी नाईक यांचा समावेश आहे. शहाजीराजांचा जन्म 1601 व मालोजीराजांचा मृत्यू 1606 असा धरला तर ही सगळी वर्णने काल्पनिक आहे असे लक्षात येते. मालोजी राजांना जाधवरावांकडे दरबारी बारगीर राहायचे प्रयोजन कधी घडलेच नव्हते. शहाजींच्या जन्मापूर्वी म्हणजेच बखरकारांनी सांगितलेल्या शहाजी जन्मकाल धरला तरीही तेव्हा मालोजी मकरंदपुरास राहायला आले होते. तेव्हा लग्नाच्या भांडणावरून त्यांना जहागिरी दिली गेली असेल असं होत नाही. त्यानंतर निजामशहाची राजधानी सन 1606 तील मालोजी राजांच्या मृत्यूपर्यंत तरी दौलताबादेत नव्हती. हेही ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे. अर्थात बखरकारांचा या दौलताबादेतील मालोजींच्या हयातीतील लग्नाशी निजामशहाचा संबंध येणेच शक्य नाही. मालोजीकडे गोमाजी नाईक मकरंदपुरी 1596 मध्ये असल्याचे कागदोपत्री सिद्ध असल्याने याला जिजाबाईंबरोबर जाधवरावांनी दिले हेही म्हणणे चुकीचे आहे. वेगवेगळ्या बखरीतील तपशील पाहिला तर आपल्या हे लक्षात येते या बखरकारांमध्येही एक वाक्यता नाही. मशिदीत डुकरे टाकल्याचा तपशील इतरांनी घेतलेला नाही. निजामाने किंवा इतर मुस्लिम सरदारांनी तो सहन केला असता असा तो काळही नव्हता. एका रात्रीत फलटण ते दौलताबाद मजल गाठणे व वाटेत त्यांच्या सैन्याचा अटकाव न होणे या गोष्टी पूर्णपणे असंभाव्य आहेत. तारखा सुद्धा खोट्या आहेत हे लक्षात येते आणि त्याही वस्तुस्थितीला धरून नाहीत. ज्या बखरकारांना जिजाबाईंचे माहेरचे नावही माहीत नाही, जिजाबाईंना भाऊ नव्हतेच असं म्हणतात, जिजाबाईंच्या माहेरचा संबंधही लक्षात घेतलेला नाही, ते बखरकार जाधवराव व त्यांच्या पत्नीचे संवाद देतात व निजामशहाचे संवाद देतात. अर्थात हे सर्व संवाद काल्पनिक आहे. जर असे खरंच विशिष्ट लग्न समय काही घडले असते तर कवींद्र परमानंदांना व जिजाबाईच्या हयातीतील कामगारांना ते सहज कळले असते आणि त्यांना हे प्रकरण रंगवण्यास चांगलाच वाव मिळाला असता. सर्व साधनांचा विचार करता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शहाजीराजांचे लग्न त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षानंतर व जिजाबाईंचे लग्न त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षानंतर झाले. त्यावेळी 50,000ची देवघेव झाली. त्या लग्नाला निजामशहा हजर होता किंवा त्याने त्या लग्नात आपुलकीचा भाव दाखवला. शहाजीराजांचे लग्न हे 1610 ते 11 या कालावधीतील असावे. शहाजींकडे मालोजीची दौलत 1606 अखेर आली होती तरी जहागिरीचा कारभार त्यांच्याकडे आला नव्हता. विठोजी राजे म्हणजे शहाजींचे चुलते हे कारभार पाहत होते. खास पाडे पेडगाव परांगणातील खुर्द खते वगैरे मलिक अंबर व मुसलमान सरदारांची होती. परंतु विशेष महत्वाची कागदपत्रे म्हणजे पूर्वीची चाल मोडून विठोजी राजे यांनी आपल्या एकट्याच्याच नावावर शिंगणापूरची मोकदमी घेणे व त्यानंतर ती मोकदमी विठोजी राजांच्या ज्येष्ठ पुत्र संभाजी यांच्या नावावर करून देणे. ही पत्रे सन 1611 ते 13 मधील आहेत. अर्थात या काळात दोन भावांच्या मध्ये वेगवेगळेपणा आलेला दिसतो आणि हा वेगळेपणा शहाजीराजांच्या लग्नानंतर येण्याचे संभवनीय आहे. जर शहाजीराजांचे लग्न 1610 मध्ये झाले असेल तर कदाचित जाधवरावांच्या इच्छेवरून किंवा निजामशहाच्या इच्छेवरून म्हणजेच मलिक अंबरच्या इच्छेवरून लग्नप्रसंगी शहाजीराजांकडे त्यांच्या वडिलांची कारकीर्द सोपविणे साहजिक आहे. आणि अशा नवरदेवाला की जो क्षत्रिय कुळातील आहे व ज्याच्या कुळातील जवळच्या नातेवाईकांची कीर्तीही निजामशाही व आदिलशाही कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिक प्रसिद्ध आहे, जो खास आपल्या पत्नीच्या निकटच्या नातातीलच आहे, ज्यांचे रूप व संस्कार हे उच्च दर्जाचे आहे, अशा मुलाला आपली मुलगी देण्यास बापाला व मातेच्या कुटुंबियांना काहीच संकोच वाटण्याचे कारण नाही. उलट त्या सर्वांमध्ये आनंदाचेच वातावरण नांदत असावे. आणि जिजाबाईंशी प्रत्यक्ष संबंध असलेले कवींद्र परमानंद यांनीही हेच सांगितले आहे. त्यांच्या रूपगुणांचे वर्णन काव्य स्वरूपात आहे
असे मानले तरीही यात काही शंका नाही. परमानंदांनी हे लग्न मालोजी राजांच्या मृत्यूनंतर झाले आहे हे स्पष्टच केले आहे. विठोजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1611 ते 12 नंतर शहाजीराजांनी राज्याचा मोठा भार आपल्या शिरावर घेतल्याचे परमानंदांनी सांगितले आहे. सारांश हाच आहे की शहाजीराजे व जिजाबाईंच्या लग्नाची बखरकरांची कथा कितीही मनोरंजित असली तरी ती वस्तुस्थितीला धरून नाही व ती निव्वळ काल्पनिक आहे. लखुजीराव जाधव व शहाजीराजे यांच्यामध्ये अप्रत्यक्षपणे वाकडे येण्याचे कारण कुठल्याही बखरकाराला कळले नाही. त्यांनी या भांडणाचा संबंध जिजाबाईंच्या लग्नाशी काल्पनिक कथेने जोडलेला आहे. तूर्तास इथेच थांबूया. पुढील भागात बघूया लखुजीराव जाधव व शहाजीराजे यांच्यामध्ये वितुष्ट येण्याचे खरे कारण काय आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.